हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रोळे माळ कंठी वैजयंती, मुगुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही, कासे सोन सळा पांघरे पाटोळा, घननिळा सावळा बाई यांनो, सकळही तुम्ही व्हागे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही, मुगुट कुंडले कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रोळे माळ कंठी वैजयंती. आवाज येतोय माझा सर्वांना? हो येतोय, आवाज येतोय तुमचा. प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू, पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबारा यांचा आपल्या आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्म्याच्या सगुण साकार स्वरूपाचं यथार्थ वर्णन करणारा पाच चरणाचा अभंग प्रवचन सेवेच्या संबंधाने आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे ठेवला. या अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. तुकोबाराय म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. खर तर आपल्या मनाच्या द्वारे पंच ज्ञानेंद्रियाला बाजूला इंद्रियाला बाजूला सारून हे मन सखी आजात वेगवेगळं उपाय केलंय. गोपिकांच्या भूमिकेमध्ये गोपिकांना श्रीकृष्ण परमात्म्याला विठ्ठलाच्या पण दर्शन घडावं म्हणून गोपी म्हणजे मन, त्यांच्या सख्या म्हणजे इंद्रिये, असं रूपक करून महाराज म्हणतात, हे श्रीकृष्ण म्हणजे पांडुरंग परमात्मा तुझा राज सुकुमार असून मूर्तिमंत मदनाचा पुतळा आहे, त्यापुढे चंद्र आणि सूर्य हे दोन्ही फिके पडतात. दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, त्याच्या कपाळावरती कस्तुरीचा लेप आहे, चंदनाची हॅलो, आवाज येतो सर्वांना ना? हो येतोय. मुकुट कुंडल्यामुळे त्याचं मुख अत्यंत शोभायमान दिसतं आणि सुखाचा शुद्ध सुखाचंच घडवलं की काय असं परमात्म्याचं दर्शन घडवू लागलंय. तुकोबारा चौथ्या चरणात वर्णन करतात, त्या सोन्याच्या नक्षी असलेला पितांबर नेसून पाटोळी पद्धतीने उपरणे घातलेले आहे. हे बाह्यांनो तो घननिळा कृष्ण परमात्मा सावळा अत्यंत सुलभ आणि विरूभणे दिसतोय आणि ते पाहण्याकरता तुकोबारा शेवटच्या चरणात वर्णन करतात, तुका म्हणे तुम्ही वाघे एकी सभा, म्हणजे अर्थात तुम्ही सर्वजण बाजूला सारखा, कारण तुका म्हणे जीवा धीर नाही, माझ्या मनाला अंतक करणारा परमात्मा दर्शनाचा आता धीर सहावेत नाही, माझी उत्कंठा ही तीव्रतेला पोहोचलेली आहे. तर हे इंद्रियारूपी सखींनो तुम्ही बाजूला सारखा, हे गोपींनो मनादीचे पण तुम्ही बाजूला सारखा मला पांडुरंगाचं दर्शन घडू द्या. असे अभंगाचा अर्थ आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे ठेवला. माझे सहकारी मित्र वारकरी सम्राटचे एक अभ्यासू कीर्तनकार प्रवचनकार कथाकार आमचे प्रवीण महाराज आंबेकर यांनी अत्यंत सुंदर हा उपक्रम गुगल मीटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सध्या कोरोनाच्या कालखंडामध्ये घर बसल्या आपल्या सर्वांना वारकरी सम्राटचे तत्वज्ञान, वारकरी सम्राटची जी मूळ फिलॉसॉफी ती आपल्यापर्यंत पोहोचावी आणि त्या माध्यमातून आपल्या मनावरचा ट्रेस कमी होण्याकरता अध्यात्माची विचारधारा आपल्या गंगा ही आपल्यापर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून ही ऑनलाईन प्रवचनाची सेवा त्याने सुरू केली. आज चौथा पाचवा दिवस काहीतरी आहे. त्या निमित्ताने माझ्याकडे राजस सुकुमार असं सुंदर आपल्या वारकरी सम्राटचा आराध्य दैवत पांडुरंगाचं वर्णन करणारा, यथार्थ वर्णन करणारा, खरं तर
प्रवीण महाराजांना मी त्या दिवशी बोललो की महाराजजी प्रवचनाच्या संबंधाने नेमके अभंग असतील की वव्या असतील, तर त्यानं सांगितलं आपण अभंगावरती प्रवचन करतोय किंवा त्या संबंधाने हरिपाठाचाही विचार झाला होता, कदाचित भविष्य काळामध्ये हरिपाठाच्या संबंधाने विचार केला जाईल. मात्र त्यानं सांगितलं तुमच्या या तारखेला तुमचं प्रवचन आहे, तर त्या दिवशी राजस सुकुमार असा अभंग आपल्याकडे आलेला आहे. खरं तर ते शब्द ऐकूनच माझे डोळे पाणावले होते, कारण माझा पांडुरंगावरती असलेला निश्चिम भाव आणि एक वारकरी सम्राटची आराध्य देवता, मला कदाचित असं वाटली जी माझी इच्छा होती तीच मनासारखं माझ्यासारखं घडलं. आणि म्हणून त्या दिवशीत मी अत्यंत प्रसन्न मनाने आनंदात महाराजांना दुसऱ्या मिनिटाला हा बोललो. खरं तर यापूर्वी कीर्तनाच्या माध्यमातून हजारो कीर्तनं केली, पण या अभंगावरती कधी कीर्तन करण्याचा योग आला नाही. पण कदाचित प्रवीण महाराजांच्या माध्यमातून या अभंगाचं थोडंसं चिंतन आपल्या डोळ्यांच्या पुढे ठेवतो. खरं तर अभंग सरळ सरळ असल्यामुळे या अभंगामध्ये वेदांताच्या संबंधाने काय प्रक्रिया सांगायचं कारण मी फक्त 2 महत्वाचे मुद्दे आपल्या सर्वांच्या पुढे प्रस्तुत केले. त्यामध्ये मूळ गोपिका म्हणजे मनाच्या संबंधाने वर्णन केले की बाह्याच्या रूपाने, आणि सखी म्हणजे इंद्रियाच्या रूपाने तुकोबारांनी वर्णन केले. कारण मन आणि इंद्रिय जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत, म्हणजे इंद्रिय जोपर्यंत बाजूला सरकत नाही तोपर्यंत मनाला पांडुरंगाचं दर्शन घडत नाही. मला ज्या पांडुरंगाचं दर्शन घडायचं तो पांडुरंग कसा आहे त्याचं दर्शन घडण्याच्या अगोदर तुकोबारांनी खूप विशेषणं वापरलीत. खरं तर त्या विशेषणाचा एक एक शब्द सांगत बसलो तर माझा दिवस संपेल, पण तरी ओझरती आपल्या सर्वांना कल्पना देतो. पहिल्या शब्दाचा प्रयोग तुकोबाराय करतात राजस सुकुमार. सुकुमार म्हणजे सुंदर, पण त्याला राजस हा शब्द का जोडला? कारण राजस म्हणजे सात्विक, राजस, तामस अशा अर्थाने तो राजस नाहीये. खरं तर त्यांनी या तिन्ही गुणाचं वर्णन केले पांडुरंगाने, कारण त्याला भक्ताविषयी असलेली करुणा त्याच्या सात्विकतेमध्ये दिसून येते. त्याच्या रूपावरून त्याच्या राजस्थापना लोकांना राजसपणा दिसतो. याचा अर्थ ते राज म्हणजे राजबिंडा असा अर्थाने तो राज शब्द आहे. आपण म्हणतो ना एखादा जसं पूर्वीच्या काळामध्ये राजबिंडा अत्यंत सुंदर, तसा पांडुरंग हा राजबिंड आहे, अत्यंत विरोभनीय. जसं महाराजांच्या काही अभंगाचे वर्णन आहे, पांडुरंग कांती दिव्ये तेज झळकती, रत्नतील फाकती प्रभा, अगणित लावण्ये तेज पुंजळले, नवर्णाविते थेती शोभा, कानडाव विठ्ठलू करनातकू, तेने मज लावी वेधू. गोड अत्यंत महाराजांनी गायले पण गोड. राजस सुकुमार मदनाचा पुत्र, त्यामध्ये राजस म्हणजे राजबिंडा अशा अर्थाने घेतलेला आहे. खरं तर सत्वतम रज याच्याशी त्याचा संबंध येत नाही, पण त्या अर्थाने जर ओढून तर विषय तिथपर्यंत न्यायचा म्हटलं तर परमात्म्याने या तिन्ही गुणाचं अवलोकन करून तसे त्याचे तिन्ही गुण दिसतात जगाच्या प्रती सांगत असताना, पण तो अत्यंत सुंदर आहे. ज्ञानावरांनी त्याच्या सुंदरते वर्णन करताना असं म्हणले, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून झाले वेडे, मदन पोटा आले बापुडे, एर कुणीकडे इंद्रचंद्र. इथं मदन जसं ज्ञानावरांनी वर्णन केले, मदन पोटा आले बापुडे. मला सांगायला वेळ, मदन ही देवता आहे. आता बरेचसे लोक म्हणतात ना मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हे मदन मदन म्हणजे काय, म्हणजे मला आज सांगायला आवडेल. सकाळी खूप चांगल्या विषयाचं चिंतन करत असताना प्रवीण महाराज, आवाज येतोय ना? आवाज येतोय, बोला. आवाज येतोय. हा तर मदन या संबंधाने बोलत असताना प्रवीण महाराज, महाराष्ट्रातल्या बहुतांश सर्व घराघरामध्ये लोक म्हणतात कसा मदनाचा पुतळा दिसायला लागला पोरगा, माणसाला म्हणतात. पण मुळामध्ये मदन शब्दाचा अर्थ असा होतो पुरुषाच्या सुंदरतेची जी अधिष्ठात्री दैवत आहे तो आहे मदन, आणि स्त्रीची अधिष्ठात्री जी दैवत आहे तिचं नाव आहे रती. म्हणजे पुरुषाच्या अधिष्ठात्री देवतेला मदन म्हटलं जातं, तर स्त्रीच्या अधिष्ठात्री देवतेला रती म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा जेव्हा पुरुष अत्यंत सुंदर दिसतो, पुरुषत्व ज्या व्यक्तीकडे ते अत्यंत प्रिय दिसतं, त्या टायमाला त्या व्यक्तीला मदनाचा अशी उपमा दिली जाते. आणि ती फक्त आमच्या तुकोबाने पांडुरंगाला दिली. तो कसा आहे, तो मदनाचा पुतळा आहे. आणि ज्ञानावरांनी ज्ञानेश्वर वर्णन केले, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे. जसं मदनच पोटाला आला की काय, तसं ज्ञानावरांनी जसं मदनाचं वर्णन करताना पोटाला मदन आला, अर्थात अधिष्ठात्री देवताच प्रसूत झाली, तसं तुकोबारांनी वर्णन केले की तो राजस आणि अत्यंत सुकुमार आहे. तसं तो मदनाचा पुतळा आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हे काय आपण भीमसेन जोशी यांच्या, पंडित भीमसेन जोशी यांच्या मुखातून हा अभंग ऐकलेला आहे. रवी शिशी कळा लोपलिया, त्याचं वर्णन करताना तो मदनाचा पुतळा आहे.
अत्यंत सुंदर आहे. आपले हे विषय मुख्य त्या संबंधाने कळावेत. मला वाटतं आजच्या संबंधाने आपल्यापर्यंत हे दोन शब्द जरी पोहोचले की मदनाचा पुतळा शब्दाचा अर्थ पुरुषाची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन आणि स्त्रीची अधिष्ठात्री देवता म्हणजे रती, आणि म्हणून स्त्रीच्या संबंधाने जेव्हा जेव्हा वर्णन केलं जातं तिच्या सौंदर्याचं तेव्हा तिला रती संबंधाने संबोधलं जातं. तुकोबाराय म्हणतात मी रवी शशी कळा लोपली आहे. त्याचं सौंदर्य सांगत असताना तो किती सुंदर आहे, तो मदनाचा पुतळा आहे, सुंदर आहे, राजस आहे, सुकुमार आहे, हे सर्व विशेषणे देते तुकोबाराय म्हणले. त्याच्या तेजापुढे त्याच्या सौंदर्यापुढे रवी आणि काळा हो शशी हे दोनही लोपल्या जातात. काय ज्ञानोबारांनी गोड वर्णन केले. ज्ञानोबारांचे ज्ञानेश्वरी 16व्या अध्यायामध्ये वर्णन केले की रवी आणि शशी ही सिंपली आहेत, ही एक प्रकारची सिंपली आहेत, याला स्वतःचं काय अस्तित्व नाही. रवी आणि शशीला स्वतःचं अस्तित्व नाही, की परप्रकाशाने प्रकाशित आहेत. ज्ञानोबारांनी एवढं सुंदर वर्णन केलंय. म्हणजे कदाचित आमच्या परमात्म्याच्या प्रकाशाचं तेज त्या सूर्य आणि चंद्रावरती पडलं आणि त्याचा परिणाम असा झाला तो सुंदर दिसू लागला. किंवा गीतेमध्ये बोलायचं झालं तर यदादित्यम गतो तेजहा जगत भासयते खिलम यश्चंद्रमसी यच्चाग्न तत्तेजो विद्यमाम एकहा असं वर्णन केलंय. ठीक नाही, याचा अर्थ यदादित्य गतम तेजहा, जेवढं सूर्याचं तेज हे परमात्म्याचं मानलं जातं. गतो तेजहा जगत भासयते खिलम, शशी सुंदर जगाला शीतलता देणारा चंद्र हे देखील त्याचं तेज मानलं जातं. पण तुकोबाराय त्याचं दोघांचंही वर्णन करताना असं सांगतात रवी शशी कळा लोपलिया, ते सुंदर चंद्रासारखा सुंदर सूर्यासारखा तेजस्वी दिसतो परमात्मा असं वर्णन केलं नाही, तर त्याच्या तेजापुढे सूर्याचं तेज फिकं पडतं, त्याच्या शीतलतेपुढे चंद्राची शीतलता फिकी पडते. जसं गीतेत म्हटले गामाविश्याच्या भूतानी धारयामी मी मोजसहा पुष्णामी चौषधी सर्व सोमभूत्वा रसात्मकहा, अर्थात चंद्राच्या रूपाने वनस्पती ही रात्रीच्या टायमाला वाढते असं ज्ञानोबाराचं गीतेत वर्णन केले. म्हणून दिवसभर जरी वनस्पती दिसत असेल, झाडे दिसत असेल, आपण सकाळी जेव्हा उठतो त्या टायमाला आपल्या सर्वांना अचानकपणे एखाद्या गुलाबाला फुल आलेलं दिसतं, कारण नेहमी झाडं हे रात्रीची वाढत असतात आणि ते चंद्राच्या प्रकाशाने वाढत असतात. तुकोबारांनी वर्णन केले की चंद्राची शीतलताही जिथं लोपल्या जाते, सूर्याचं तेजही जिथं लोपल्या जातो, असा राजसन अत्यंत सुकुमार मदनाचा असणारा पुतळा तुकोबाराय म्हणतात माझा पांडुरंग परमात्मा आहे. त्याच्या मस्तकावरती कस्तुरीचा मळवट भरलेला आहे, त्याला चंदनाची उटी लावली आणि तुकोबाराय वर्णन करतात रुळे माळ कंठी वैजयंती, कंठामध्ये वैजयंती माळे, चंदनाची उटी आहे. आता कौतुकाची घटना सांगितली तर चंदन जेव्हा जेव्हा शब्द आला तेव्हा आपल्या सर्वांना चंदन वर्णन करता येतं, कस्तुरीचं वर्णन करता येतं, कंठामध्ये वैजयंती माळाचं वर्णन केलं जातं. मुळामध्ये आपल्याला वैजयंती माळेच्या संबंधाने कल्पना नाही. याच्यात नेहमी म्हणणारे अभंग असल्यामुळे तुकोबारांनी जी विशेषणे दिली मला तर वाटतं यातलं बहुतांश मग मदनाचा पुतळा असेल, रविशेषेच्या संबंधाने असेल, कस्तुरी असेल, चंदन असेल, म्हणजे रोळे माळ कंठी वैजयंतीची माळ असेल, मुळात हे शब्द फक्त कानावरती आपल्या पडलेत. आपण वैजयंती माळ पाहिली नाही, आपण ओरिजिनल चंदन पाहिले नाही. आमच्या ज्ञानोबा तुकोबाराच्या पांडुरंगाच्या समाधीला ते दिसतं. आमचे गुरुजी वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्य बाबा एक विनोदानी म्हणायचे आपल्याकडे ओरिजिनल चंदन नाही, आपण फक्त लोकांना लावतो. माझं बोलणं आपल्यापर्यंत कळावं. खरं तर अशा पद्धतीने प्रवचन करणं हे थोडंसं कठीण जातं, कारण पुढे समोर चेहरे दिसत नसतात, एक्सप्रेशन आपण काय बोलतो याचा परिणाम लोकांवरती होतो का नाही हे कळत नाही. आणि अभिनयासारखं बोलणं हे काय आपण अभिनेते नाहीत की कॅमेऱ्याच्या समोर कसली हवं म्हणजे असं कधी कधी घडतं की चेहरे दिसत नाही ना, आपण काय बोलतो पुढच्याला पटतं का नाही का, ते सगळे म्यूट चेहरे दिसतात, सगळ्याचे बंद असल्यामुळे ते खरंच आहेत काय गेले घरी बसून निघून बंद करून याचाही अंदाज लागत नाही. फक्त आपल्याला सर्वजण मन लावून ऐकतात असा भाव मनाला बरंच समजूत घालावं लागते आणि अशी समजूत घालून लोकांशी बोलावं लागतं. हे मात्र खरंच कौतुक आहे. हा अभिनय जमल्यानंतर त्याही क्षेत्रामध्ये आपण थोडीशी वाटचाल करायला काय हरकत नाही असं मला वाटू लागलं आज. म्हणजे एक प्रकारचा अभिनयच आहे, म्हणजे प्रवचनामध्ये अभिनय करावा लागतो, पण ते लोकांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन भाव पाहून वक्ता बोलल्या जातो. आता मी असा भाव डोळ्यापुढे ठेवले की माझ्यासमोर हजारो समाज आहे असं ते बोलणं मनाला धीन देऊन बोलावं लागतं. मी या संबंधाने बोलू आपल्याला मदन कल्पना नाही, आपण दिसला राजस आणि कौतुकाची घटना पहा. आई आपल्या प्रत्येकाला म्हणतं कसा मदनाचा पुतळा दिसला. मला कौतुकच वाटतं आईचं बोलण्याचं. कोणतेही आपल्या पोराला मदनाचा पुतळा म्हणते आणि ते पाहायला गेलं तर ते पोरं जर पाहिले आमच्या वैद्यबाबांच्या भाषेमध्ये त्यांच्याकडे पाहावंसं वाटत नाही, पण आई काय आचुडून बसुडून त्याचं कौतुक करते मारण्याचं. ऐकलं आता ज्ञानोबाराचे त्याला उल्लेख केलाय किंबोना धनुधरा जो मातीची उदरा
तो मातीचा सूर्य की तुला पा. आता ते आईला प्रियच असतो, कारण आईच्या उदरातून जन्म घेतल्यामुळे ते कसंही जरी असलं तर आईला प्रिय असतं. पण आईचं बाळ जरा जास्तच गुणाचं असतं, कारण आई जरा खूपच जास्त विशेषणं देते. मग ती कधी कधी मदनाचा पुतळाही म्हणते, कधी कधी चंद्र सूर्यासारखा चमकतो असंही म्हणते. पण वास्तविक पाहता आपण मदनाचा पुतळा प्रॅक्टिकली आता कोणी दिसायला तयार नाही, कारण मदनाचा पुतळा फक्त चेहरा सुंदरवरती नसतो, तर त्याच्या चेहऱ्याची सात्विकता जी असते, इनोशन्सपणा, तो साधनेने येत असतो. आमचे गुरुदेव एकंदरशी गुलेबाबांना नेहमी म्हणायचे, बुवा ही साधं घटना नसते, चेहरा सात्विक होण्याकरता साधना करावी लागते. सुंदर चेहऱ्याकरता कॉस्मेटिक साधने वापरल्या जातील, त्यानं चेहरा सुंदर होईल. कॉस्मेटिक साधनाने चेहरा सुंदर होत असतो, पण चेहरा सात्विक होण्याकरता साधना करावी लागत असते. कारण साधना करणाऱ्या माणसाचा चेहरा अत्यंत सात्विक असतो, विलोभनीय असतो. सुंदर चेहरा दिसण्याकरता जरी सुंदर वाटला, पण साधनायुक्त चेहरा हा लोकांना आशीर्वाद देत असतो. कुतशापो कलियुगी जीवा दगदा पराणीनं हस्तो दगदा परिघात. कलियुगामध्ये कोणाचा शाप कोणाचा आशीर्वाद लागेल, सहज घडत नाही घटना. आपल्यावरती कोणते संस्कार नाहीत, आपण कोणालाही श्राप देतो आणि कोणाला आशीर्वाद देतो, एक नाही. तसं घडत नसतं. आपल्या आशीर्वादही कोणाला लागत नाही, तर आपला श्रापही कोणाला लागत नाही. म्हणतो ते ग्रामीण भागात म्हणतात ना, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, अशा पद्धतीने चालतं ना. तर महिला मंडळ शापाने शिवाय देतं कोणालाही. त्यामुळे विद्वान, बुद्धिवान, अत्यंत साधनायुक्त माणसं आपल्या नेहमी घरी असावेत, आपल्या संकल्प असावेत, त्यांची सेवा आपल्याला घडावी, कारण त्यांच्या साधनेचा परिपाक आपल्या स्वतःच्या संसाराचा आपल्या जीवनावरती घडत असतो. कदाचित एखाद्या साक्षात्कारी पुरुषाच्या साधनेचा परिपाक असाही होईल, जसं की नाथरायांच्या साधनेचा परिणाम गावावरती घडला. नाथरांची साधना गावावरती परिणाम घडला, कारण गावोबांनी केलं काय, त्याने फक्त पुरणपोळीच्या नैवेद्याच्या संबंधाने बाबा आमचे म्हणायचे, तो जवळ राहत होता, पण नाथाची निष्ठाने सेवा केली. परिणाम होता, जाता फक्त डोक्यावरती हात ठेवला तर उरलेलं भावार्थ रामायण स्वतः गावोबांनी पूर्ण केलं. हे का घडलं, कारण साधू पुरुष आपल्या साधनेचा कृपा कटाक्षे निहाळिले, आपले पदी बैसविले. बापरुक्मदेवर विठ्ठली भक्ता दिले वरदान ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये, की स्वतः भक्ताला आपल्या साधनेचा पूर्ण, त्याला आपल्या स्वतःच्या कुटुंबावरती, आपल्या स्वतःच्या स्थानावरती बसून त्याला मुक्त करतात. माझा इतका विषय होता की रवी आणि शशी अर्थात चंद्र आणि सूर्य हे लोपल्या जातात. मला वाटतं काल का परवाची घटना आहे की पुण्यातल्या एका मुलाने ज्यूज असं काहीतरी त्याचं आडनाव होतं, जाजू आडनावाच्या मुलाने आतापर्यंतचा सर्वात चंद्राच्या जवळचा फोटो हा परवा दिवशी आपल्या पुण्यातल्या प्रथमिक जाजू अशा नावाच्या पोराने घेतला. हा, कारण तो गेल्या लॉकडाऊन पासून त्याच्याकडे अशा दुर्बीण आहेत, तो फक्त चंद्र सूर्याचे फोटो काढत होता. तर त्याचा परवा दिवशी एवढा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो संपूर्ण भारतभर पसरला. तर त्याची मुलाखत मी परवा पाहत होतो. तर त्या जाजूचा त्यानं सांगितलं, आतापर्यंत जेवढे सर्वात घेतले त्यातला सर्वात जवळचा चंद्राचा शूट त्यानं केलं. दिसू लागले, आता ते घटना दिसू लागले, आता लोकांना अध्यात्म कळू लागलं. आपण त्या संबंधाने विचार आणखी थोडासा कमी करतो, पण जाऊ द्या. पांडुरंगाचं वर्णन करताना तुकोबारा एवढंच म्हणले की ज्याच्या सौंदर्यापुढे, जसं ज्ञानावर वर्णन करे की त्याचं सौंदर्य पाहून मान खाली घालून निघून जातो, बोलणं बंद होतं. जैशी न सांगण्यावरील बाळापती शिरूप धरी बोल निमालेपणे विपरी अचर्चा, ते ज्ञानोबारांचं वर्णन केले. अत्यंत गोड आहे, तो सुंदर दृष्टांत दिलाय. आपल्या नेहमीच्या पाठातला पण थोडासा ओझरती कल्पना देतो. ज्ञानोबा म्हणतात त्याचे सौंदर्य वर्णन करत असताना, त्याच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना, वेदाशी बाई कळल्याची नाही, वेद शिनला झाल्या द्विसहस्र जिभा देव विटेवरी का उभा. आमचा पांडुरंग विटेवरती अत्यंत सुगम स्वरूपात दिसतो, पण त्याचं वर्णन वेद आणि श्रुतीलाही करता आलं नाही. जसं म्हटले, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी हे वास, तो हा देवाचाही देव काही कळिकाचा भेव. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती न अयती. ज्ञानोबाच्या भाषेत बोलायचं ठरलं तर जे तर मनाची नक्की न निघे, बुद्धीची दृष्टी न रेगे, इंद्रिया कीर जोगे काय व्हाल. मनही त्याचं चिंतन करू शकत नाही. इंद्रियाला तो अगोचर आहे, तो परमात्मा इंद्रिय गोचर होऊ शकतो का. आणि त्यातल्या ज्या विषयाने इंद्रियानं विषयाचं सेवन केलं, त्या इंद्रियाचा विषय परमात्मा कसा ठरू शकतो. पंचज्ञानी पंचकर्मेंद्रियाच्या संबंधाने बोलत असताना इथं अनेकांनी प्रयत्न केला, पण 33 कोटी देवतेपैकी त्याचं वर्ण कोरडाई करता आलं नाही. त्यांना मला थोडासा दृष्टांत दिला, उभी सांगितली मी अगोदर, परत एकदा सांगतो. ज्ञानोबा म्हणतात, एका मुलीचं लग्न ठरलं. जसं कोकणातली भाषा आहे केळवली नवरी का संन्याशी जी या परी, तैसा न मरता जो करी मृत्यू सुचना. ज्ञानोबांचं वर्णन आहे. केळवली म्हणजे ज्या मुलीचं लग्न ठरलं, लग्न झालं नाही, फक्त ठरलं, आपल्या भाषेमध्ये साखरपुडा ठरला. आणि मग लग्न ठरल्यापासून ती मुलगी ती सासरा माहेरीमध्ये असते, पण ती शरीराने माहेरात असते, पण तिचं मन पूर्ण सासरचं चिंतन करत असतं. कारण पूर्वीचा काळ, आता मोबाईलचा उपलब्ध झाला, अँड्रॉइडचा मोबाईल आहे, फेसबुक व्हॉट्सअप, आता ते प्री वेडिंग शूट केलं जातं,
त्यामुळे त्याच्या माध्यमातून अगोदरच जाऊन शूटिंग सुरू होते. पूर्वीचा काळ असा होता की नवरा नवऱ्यांची भेट होत नव्हती. त्यामुळे लग्न ठरलं तर त्या संबंधाने कधी जुने लोक तर सांगतात लग्न झाले आम्हाला मोठ्या माणसाच्या समोर बोलायची हिंमत होत नव्हती. अशी पूर्वीच्या काळात ती अवस्था होती. पण ज्ञानोबांचा कल्पनाविलास आता अप्रतिम येऊ, त्या कल्पनेला काही विचार कोणी शकत नाही. ज्ञानोबांनी कल्पना विलास केला, त्या मुलीचं लग्न ठरलं. लग्न ठरल्याच्या नंतर अचानकपणे ज्या मुलासोबत लग्न ठरलं तो मुलगा आपल्या 2-3 मित्राला घेऊन काहीतरी कामानिमित्त त्या गावामध्ये आला होता. हे तिला कळलं. ती पाणी भरत होती. ज्ञानोबाला म्हणतात पाणी भरताना तिने ते पाहिलं, अरे आपलं ज्याच्या मुलाशी लग्न ठरलं तो तर आलाय. मग तिने सहज सांगितलं, बाई नो आता मी घरी जाते, कारण माझं ज्या मुलासोबत लग्न ठरलं तो दिसतोय समोर. मग आता ज्या दोघी तिघीनं तो पाहिला नव्हता त्या दोघी तिघी मामाच्या गावी गेल्या होत्या, तिने तो पाहिला नव्हता. मग त्यात ती सहज एकदम सखी म्हटली, का गं यातला नेमका तुझा नवरा कोणता आम्ही पाहिला कोणता सांगतो खरं. आता तिनं सांगावं तर मग त्या जिज्ञासा राहत नाही, त्यातलं गुह्य राहत नाही. तिनं सांगितलं जा मी नाही सांगणार. मग त्यातली एक सखी होऊन म्हणली, तो पांढऱ्या शर्टवाला आहे का? तिने सांगितलं नाही. नाही म्हटली. बरं तो जीन्स पॅन्टवाला? ती म्हटली नाही. बरं तो पिवळ्या शर्टवाला? तिने सांगितलं नाही. तिने सांगितलं तो भगव्या शर्टवाला? जेव्हा तो भगव्या शर्टवाला तिचाच मालक होता तेव्हा ती नाही असं म्हटली नाही, फक्त शर्मेनं मान खाली घातली, खाली फक्त लाजली आणि बोलायचं बंद झाली. जोपर्यंत तिचा मालक नव्हता तोपर्यंत नाही नाही म्हणून तिने संबोधलं. मात्र जेव्हा प्रत्यक्ष तिच्या मालकाचं तिला दर्शन घडलं तेव्हा ती नाही म्हटली नाही, होय म्हटली नाही, फक्त शर्मेनं मान खाली घातली. ज्ञानोबा म्हणतात, जैसे न सांगणेवरी बाळापतीशी रूप धरी बोल निमालेपणे बिबरी अचर्चा ते. म्हणजे खऱ्या स्वरूपाचं वर्णन झालं की शब्द खुंटल्या जातात. लोक म्हणतात काय सांगावं, तिथं आमची वाणी पुरत नाही. त्याचं वर्णन करण्याकरता आमची वाणी खुंटीत झाली, अपुरी आहे. त्याचे 2 अर्थ असतात. काही माणसं शब्द दारिद्र्य असतात, त्यांना वर्णनच करता येत नाही म्हणून ते म्हणतात आम्ही काय वर्णन करावं, आणि त्यांना करायचंही नाही, कारण त्यांच्याकडे शब्द सौष्ठव्य नसतं आणि त्यांची ती योग्यता नसते. दुसरा एक व्यक्ती असतो ज्याच्याकडे शब्दाचा भांडार असतो, साहित्याचा प्रचंड मोठा व्यासंग असतो, अनेक ग्रंथांचा सत्संग असतो, पण तरी त्याचं म्हणणं असतं की मी दशोपनिषदामध्ये जसे 108 उपनिषद आहेत, पण श्रीमद शंकराचार्यांनी 10 उपनिषदावरती भाष्य लिहिलं म्हणून आपण सर्वजण भारतीय संस्कृती वैदिक सनातन संस्कृतीमध्ये 10 उपनिषदाचा वारंवार उल्लेख केला जातो प्रायः. म्हणून त्या प्रस्थांतरामध्ये उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र या संबंधाने उल्लेख केला जातो. तर त्या उपनिषदाच्या 10 उपनिषदाच्या संबंधाने वर्णन केला जातो. माझा थोडासा विषय बाजूला जाईल, फक्त स्मरण याकरता करून दिलं की व्यासंगी मनुष्य आपल्या जे जे भगवंताचं वर्णन शास्त्रामध्ये आलं त्या शास्त्राच्या मापदंडामध्ये जेव्हा तो दिसत नाही तेव्हा त्यांना कळतं हे परीच्याही पलीकडे. ते परापश्यती मध्यमा वैखरी, वैखरी वाणीचा तो विषय नाही, आणि परीला जे उमजलंय ज्याला ते कळतं त्याचा तो वाणीचा विषय ठरत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की रवी आणि शशी देखील तिथं लोप झाले, लोपल्या गेले, विजून गेले, त्यांना त्याची कल्पना नाही. पुढे वर्णन करताना त्याच्या कपळावरती कस्तुरीचा मळवटे. आता कस्तुरीचं फार सुंदर वर्णन आहे की हरणाच्या पोटामध्ये असतात अशी कल्पना आहे. बऱ्याचशा लोकांनी कस्तुरी जसं चंदन लोकांनी आम्हाला लावलं तशी कस्तुरी सारखं चंदनही बऱ्याचशा लोकांनी मार्केटमध्ये आम्हाला लावलं. हाताला हात घासणे, मुठीवरती मुठीने उघडून पहा लागले का हीच कस्तुरी आहे. अशा बऱ्याचशा कस्तुऱ्या त्याने विकल्या आणि नंतर कळलं ही कस्तुरी नव्हती. पण आता काय होतं, आपण चुकलोत, आपण हुकलोत किंवा आपण फसलोत हे कोणाला सांगण्याची इच्छा नसते. लोक म्हणे बरोबर असेल पण आपला श्वास गेला. बरं आता तर असं झालंय, परवाची घटना सांगतो आमच्या घरातली, आहे की नाही. एखादी भाजी सुंदर झाली तर आता पत्नीला आपण असं चांगली झाली का कमी झाली का वाईट काही म्हणायचं नाही. जर आपण असं म्हणलो ती जर म्हणली भाजी कशी झाली तर स्पष्टपणे सांगायचं अत्यंत छान झाली. जर ती म्हणली चांगली झाली नाही तर ती समजून गेली यांच्या नाकाचा वास गेलेला आहे, कोरोना पॉझिटिव्ह दिसतं. तिला मी फोन आपण अडतून कारण नसताना त्यामुळे बाकी भानगडी पडू नका. तुम्हाला सुंदर चांगली लागू नाही लागू, भाजी खाली की माझ्या काय टेस्ट होती, अरे बापरे नाकाचा स्मेल जायला तयार नाही, कसला सुगंध होता असं सांगत चला. कारण आता कारण टेस्ट करावी लागेल. आता कोरोना महाराष्ट्रात कंट्रोल झाला आहे की नाही. तसं बऱ्यापैकी आता आमच्या आळंदी तर नीळ झाली, पुणे शहरही खूप कंट्रोलमध्ये आले. या संबंधाने बोलू आपल्याकडे कस्तुरी नाही. तसं एक वर्णन केले का म्हणजे हिंदी कबीरदासाने, कस्तुरी की क्यारी कुरी केसर की बने खाद पाणी दिया गुलाब का तो प्याजे ही प्याज असं वर्णन केले. मुळात ते मूळ स्वभावाच्या संबंधातलं वर्णन आहे, पण एक सहज कस्तुरी शब्द आला या संबंधाने बोलू. कस्तुरी शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. ती नद म्हणजे अर्थात ती हरणाच्या पोटामध्ये असते. आता त्याची तस्करी त्या संबंधाने केल्या जाते. पण तुकोबाराय म्हणतात कस्तुरीचा मळवट पांडुरंगाला दिला, चंदनाची उटी दिली आणि त्याच्या गळ्यामध्ये अत्यंत रुळते म्हणजे इकडे वैजयंती माळ. आता वैजयंती माळाच्या संबंधाने आपण पाहिले ठीक नाही, 14 रत्न जे समुद्र मंथनामध्ये बाहेर पडले
त्यामध्ये वैजंतीमाळाच्या संबंधाने चर्चा केली जाते. तुकोबराय वर्णन पुढे करतात. मुकुट शोभले मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही. फार गोड वर्णन केले तुकोबरांनी. मुकुट आणि कुंडलामुळे त्याचं मुख अत्यंत शोभनीय दिसून शुद्ध सुखाने जणू तो घडवला असं वाटू लागलं, असं तुकोबराचं मन आहे. म्हणजे डोक्यावरती मुकुट आणि कानामणी कुंडल आहेत. आता तेही मत्स्य कुंड जसं सुंदर ते उभे विटे मकर कुंडले तळपती श्रवणी आहे का नाही. मकर म्हणजे अर्थात माशाच्या आकाराचे आहेत आणि त्या कुंडलामुळे आणि मुकुटामुळे ते आतून शोभनीय होऊ लागला. काय घडतं, एखादा मनुष्य अति सुंदर असावा आणि परत त्याला चांगले कपडे घातले तो आणखी सुंदर दिसतो, आणखी त्याला सोन्याने मिळवतो तो आणखी सुंदर दिसतो. त्याने चंदन लावलं, त्याने उटी घेतली, कानामध्ये मुकुट घातले, कुंडल घातले. आता बरेचसे लोक कानात कुंडल घालतात नाही, ते सुंदर दिसण्याच्या संबंधाने असतं. कारण ज्या माणसाला मूळ स्वरूप नसतं असे लोक सुंदर होण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे काही काही घालत राहतात. आता काही माणसं जन्मतः सुंदर असतात, तो प्रश्न वेगळा. उलट सकाळी झालेल्या विषय चिंतनात असा पण आला होता की सुंदर सोनं जे असतं ना, तुकोबराच्या प्रमाणे रडे कांते धन्याची परी, अर्थात सोनं हे दोनदा रडतं असं तुकोबराचं गाथ्यात वर्णन आहे. सोनं दोनदा रडतं. एकदा या करता रडतं जेव्हा नको तो व्यक्ती त्याला धारण करतो, ते रडतं यांनी मला का घातलं, हा दिसतो कसा, मला कशाला घातला असं लिहिलं. तो एकदा या करता रडतो यांनी मला का घातलं, आणि ते एकदा या करता रडतं यांनी मला का घातलं नाही. म्हणजे त्याला ज्यांनी घालावं अशी त्याची इच्छा आहे, तो घालत नाही. आणि ज्यानं मला धारण करून असं वाटतं तिने भलतेच घालून फिरायला लागलाय, मग ते दोनदा रडतं. पण त्याला रडावंच लागतं, ते खुश कधीच नसतं. त्याची स्तुती ही कुमारी आहे. गुरुवारी आमचे बाबा म्हणायचे श्री गुरु नेमिमाची स्तुती ही कुमारी आहे, तिचं लग्न झालं नाही. का झालं नाही आम्ही जेव्हा विचारतो तेव्हा ते म्हणायचे स्तुती कुमारी का या करताय, कारण स्तुतीला संत आवडतात पण संताला स्तुती आवडत नाही. तुम्हा मला स्तुती आवडते तर आपण स्तुतीला आवडत नाहीत, म्हणून ती आजही कुमारिक आहे. स्तुती आजही कुमारिक आहे, कारण आपल्याला ती आवडते पण तिला आपण आवडत नाहीत. आणि तिला जे आवडतं संत आणि साधूला त्यांना आवडत नाही, कारण चातुर्य हरवी महत्व लपी पिशेपणा मिरवी आवडू नये, हे त्याचं मुख्य वर्णन केले की ते स्वतःचे चातुर्य आणि महत्व तो बाजूला ठेवतात. परत वेड्यासारखं पिशासारखं ते समाजाला दाखवतात, आमचं काय बुवा सगळं त्याच्या कृपेने चाललंय. आणि ज्याला मला खूप काही येतं असं वाटतं ती तिच्याकडे जायला तयार नाही. तिथं पहिली माळ पुढे घेऊन गेला तयार आहे. ठीक आहे, माझा विषय लांबेल, पण जसं ज्ञानावराच्या थोडंसं विषयांतर कोण थांबतो थोडंसं बरं का प्रवीण महाराज, पण पुढे बोलतो. एका व्यक्तीने मला असं विचारलं होतं, मी इथं पॉज देतो, फक्त मी कुठं थांबलो जर मला स्मरणात नाही राहिलं तर मला आठवण करून द्या. स्तुतीच्या संबंधाने बोललो होतो, पण थोडंसं पुढे जाऊन याकरता बोललो. एक व्यक्तीने मला असं विचारलं होतं की ज्ञानावरा झोपडीमध्ये राहत होते, सिद्धबेटात राहत होते, एवढा चांगला भारी फेटा कसा बांधत होते, हा फेटा कोणी घातला होता. तर मी त्याला सहज बोलताना बोललो, बाळा याचं वर्णन हे काशीच्या मनकर्णिका जो घाट आहे काशीला, मनकर्णिका घाटावरती घडलेली कथा आहे. जेव्हा ज्ञानोबा आणि नंदीराय भारत भ्रमणाकरता गेले त्या टायमाला काशीचा नरेश राजा त्यानं विष्णू याग ठेवला होता. जगभरातले विद्वान लोक विष्णू यागाला बोलवली होती, पण त्याचा आग्रह पूजेचा मान कोणाला द्यावं याचा तो संभ्रमित होता. कारण तिथं आलेले साधू प्रचंड मोठे होते, विद्वान होते. याला द्यावं त्याला रागेल, त्याला द्यावं त्याला रागेल, म्हणून प्रत्येक जण सांगू लागलं मला 6 शास्त्र आहेत, मला 4 वेद आहेत, मला 4 पाठ आहेत, हे 18 पुराण पाठ आहेत. तर त्याने सांगितलं तुमच्या कोणाशी विद्वत्ता मी ठरवण्यापेक्षा त्या नरेश राजाकडे एक हत्तीनी होती आणि ते अत्यंत हुशार होती. जसं त्या जेव्हा मंडन मिश्राचं खंडन करण्याकरता श्रीमंत शंकराचार्य गेले तेव्हा त्यांना सांगितलं स्वतः प्रमाणम परत प्रमाणम किरंगना येत्र गिरंगिरती द्वारस्तनिरुद्ध सनिरुद्धा जाना ही मंडनम पंडितौका तर दाम मंडन मिश्रा असं वर्णन केले की ज्याच्या दारापुढे पोपट आणि मैना वेद स्वतः परभूत प्रमाण की स्वतःभूत प्रमाणभूत आहेत याचं वर्णन जिथं पोपट आणि मैना करतात ते मंडन मिश्राचं घर आहे. याचा अर्थ त्या टायमात त्याच्या राज्यामध्ये सर्व पशुप्राणी संस्कृत बोलत होते. तसं काशी नरेश या राज्यामध्ये एक हत्तीन होती जी अत्यंत विद्वान होती आणि तिला विद्वतेची पारख होती. म्हणून राजाने एक सुंदर निर्णय दिला की मी ह्या हत्तीनीच्या सोंडेमध्ये माळ देतो. ही हत्तीने ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालील तो विश्ववंद्य असेल, विश्वशीर गुरु असेल आणि तो विश्वातला विद्वान पुरुष असेल. गळ्यामध्ये सोंडीमध्ये हात दिला, हात दिल्याच्या नंतर त्या हत्तीने हार घेऊन निघाली. त्या टायमाला राजदरबारातली सगळी मंडळी आपल्या स्वतःच्या माना होऊन पुढे करू लागली. मी काय म्हणू लागलो, ज्यांना ज्यांना होऊन वाटलं होतं मी विद्वान आहे त्यांनी माना पुढे केल्या. मात्र काशीतल्या त्या हत्तीने कोणालाही माळ न घालता ती स्ट्रेट सरळपणे राजदरबाराच्या बाहेर पडली. जेव्हा ती राजदरबाराच्या बाहेर पडली तेव्हा सर्व विद्वान कहाँ जा रहे कहाँ जा रहे, हत्तीने पुढे आणि संपूर्ण विद्वानांची झुंड पाठीमागे. राजदरबारातले सेवक राजासह सर्व पाठीमागे कहाँ जा रहे कहाँ जा रहे, आणि सर्व पाहता पाहता सर्व तिच्या पाठीमागे आले. तेव्हा ती
मनकर्णिका घाटावरती आली आणि त्या हत्तीने ना ज्ञानोबाराच्या गळ्यामध्ये माळ धारण केली. तेव्हा सर्व विचार कोण आहे, कोण आहे? बोले ज्ञानेश्वर नाम आहे. आता हत्तीने निर्णय दिला, जगातला सर्वात म्हणून विश्वपुरुष, विश्ववंदे ज्ञानोबारांची घोषणा झाली. ज्ञानोबारायाला हत्तीवरती बसवलं आणि ज्ञानोबारायाला संपूर्ण काशीमध्ये त्यांची मिरवणूक काढली आणि ज्ञानोबारायाला आजगर पूजेचा मान म्हणून जगातला विश्ववंदे आणि विश्वगुरु म्हणून जेव्हा ज्ञानोबारायाने तिथं पूजेला बसवलं तेव्हा त्या विश्वपूजेचा मान म्हणून ज्ञानोबारा जो फेटा बांधला गेला, त्याच फेट्याचं वर्णन गुलाबराव माझे महाराज माधनकर ज्यांना ज्ञानोबाची पहिली प्रतिमा या वारकरी संप्रदायाला दिली, त्यांच्या स्वप्नामध्ये माऊलींची प्रतिमा ही फोटो फेट्यासह गेली होती आणि तो काशीतला घडलेले प्रसंग. मी याकरता बोललो की ज्यांना इच्छा असते मला मान भेटावा त्यांच्याकडे स्तुती जात नाही, मी इथपासून बोलत होतो. मात्र ज्यांना अपेक्षा स्तुतीची आहे त्यांना भेटत नाही, पण स्तुतीला जे आवडतात त्यांना मात्र स्तुती अजिबात आवडत नाही. तसं अजिबात कस्तुरीन मळवटण या संबंधाने ज्यानं कोणीच पाहिलं नाही त्याच्यावरती सर्वांची चर्चा चालू असते. मात्र आपण तशा संबंधाने आपण मुगुटून कुंडलीन श्रीमुखून आपल्याला काही शोभत नाही कुंडल वगैरे, मात्र आपण घालून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुकोबरा म्हणतात माझा पांडुरंग अत्यंत सुंदर आहे, किंबहुना त्याचं मुकुट आणि त्याची कुंडल पाहून असं वाटलं की हा सुखाचाच इथं बसवलेला. जसं आपण ज्ञानोबाराचं वर्णन करतो, ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानोबारा आहे, एक नाही. हे चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, हे मानुस्पती ते भाम लौकिक भाग, जसं वर्णन केलंय की प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबाराचं ज्ञान म्हणजे ज्ञान आहे, याच्यापेक्षा वेगळं नाही. त्यांच्या कोणत्या अंगाला स्पर्श केला, जसं मधाच्या कोणत्या अंगाने मध खाल पेढ्या कोणत्या अंगाने खाल, मध आणि पेढ्याला कोणतं अंग नसतं, जिथं स्पर्श कराल आहे का नाही तिथं ते गोड आहे, जिथं जिभेवरती ठेवाल तेवढा गोडच असतो. तसं ज्ञानोबाराच्या कोणत्या अंगाने पाल, ते जिथं पाल तिथं ज्ञानोबारा ज्ञान दिसतं. तसं केवळ सुखाचाच ओतला की काय, सुखाचाच गोळा आणून मांडला की काय, एवढा सुंदर विलोभनीय आहे, जगातला सर्वात सुंदर. म्हणतो पांडुरंगासारखा सुंदर नाही, तसा पांडुरंगासारखा सुख देणारा दुसरा कोणता देव नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांनी सुख ह्याचे पाहिजे, जसं बहुपाय संताच्या म्हणलं तसं आपल्या सर्वांना आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे, हे विषय प्रतिपादन करताना असंही म्हणता येईल का, कारण त्या पांडुरंगाशिवाय याकरता सुख नाही. तो दोन अर्थ परत स्पष्ट करतो, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. तर तेने विन मंत्र असं म्हणते की तेने विन नव्हेच का, त्याला कारण सुखाचे ओतले सकळही म्हणून ऐक नाही, कारण तो केवळ सुखाचाच ओतलाय, मूर्तिमंत सुखाचा तो दिसतोय सुंदर, आणि म्हणून त्याच्याशिवाय सुख कोणाकडे नाही. शुद्ध सुखाने भरलेलं घडवलेलं जसं आहे तसा आमचा पांडुरंग दिसतो. तुकोबारा पुढे जाऊन असं म्हणतात, पुढच्या चरणामध्ये तुकोबारा म्हणतात, कासे सोनसळा पांघरे पाटोळा घन निळा सावळा बाईयांनो, हे का नाही. चौथ्या चरणामध्ये बाईयांनो या शब्दाने ज्ञानोबारांनी गोपिकांना आणि त्या सख्यांना, अर्थात इंद्रियांना सख्या म्हटले, सख्यांना म्हणजे इंद्रियांना बाजूला, हे बाईयांनो सखींनो, जसं रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, इथं साजनी शब्दाचा अर्थ बुद्धी असा होतो. ज्ञानोबारांनी बुद्धिरूपीशी संवाद साधला आणि सांगितलं, हे बुद्धी, हे साजनी, मला त्या परमात्म्याचं रूप पाहिलं आणि मनाला सुख झालं. एरवी परमात्मा सोडून इतरे कुठेही आम्हाला ते दिसत नाही. यवय भूमा तत्सुखम ना अल्पे सुख असती भूमनाम परमात्मा तत्व. जर परमात्मा सोडलं आणि परमात्मा तत्व सोडलं तर इतर कुठेही ते पाहायलाच भेट नाही, हे का नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तो काशे सोनसळा पांघरी पाटोळा, अर्थात त्याच्या सोन्याचे नक्षी असलेला पितांबर त्याने नेसलाय. पांडुरंगाचा परमात्मा सोन्याचा पितळाचा नाही तर सोन्याचा पितांबर घातलाय आणि पाटोळा पद्धतीने त्याने उपारणं गुंडळले असं आपण पाहतो ना. म्हणून पांडुरंगाची मूर्ती पाहत असताना रोज पांडुरंग दर्शन आपण व्हॉट्सअपला वगैरे आता पाहतोय. आता सुविधा झाली, लॉकडाऊनच्या काळामध्ये दररोज पुजारी आमचे मित्र कंपनी दररोज पाठ असं आहे की नाही, उपरणं पाटोळा गुंडाळलेला आपल्या सर्वांना दिसतं आणि पितांबर तर सोन्याचा पितांबर आहे. मग आता विचार करा, एक तर तो दिसायला सुंदर सुखाचा मूर्तिमंत पुतळा, परत त्याचं दुसरं वर्णन केलं की तो दिसायला राजस किंवा मदनाचा पुतळा, रविशेषाला रोपले जातात, कसुरांनी मळवून भरले, चंदनाची उटी आहे, गळ्यात वैजंती माळ घातली. आता एवढं सर्व शिवा कुंडलेत, मुकुट घातलाय, हो पितांबर सोन्याचा घातलाय. मग आता एवढा दिसणारा सुंदर अत्यंत हे बाईयांनो तो किती सुंदर दिसतो, कल्पना करा का. घन निळा सावळा बाईयांनो, तो घन निवळा रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडले मकराकार, मकराकार सुकुमार,
रूप साबळे सुकुमार, अत्यंत सुंदर दिसतो, खूप सुंदर दिसतो. मी तर आणखी सांगू का, त्याच्याकडे जसं गुलाबराव मादनकरांनी ज्ञानेश कन्या म्हणून भाव विकत गेले, जसं वृंदावनांचे कृपालूजी महाराजांनी ठीक नाही सखीचा भाव अंतःकरणात धारण केला, तर कृष्ण गोपिका होऊन त्यानं कृष्णाकडे पाहिलं तर कृष्ण दिसला तसा एक नाही. म्हणतो तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान, घर सोडून धरले रान मी वृंदावनी गेले. किंवा तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी, विवळ झाले अंतःकरणी मी घरधंदा विसरले, आहारे सावळी कैसी वाजवली मुरली. तो अत्यंत सुंदर दिसतो, प्रचंड सुंदर दिसतो. त्याच्या सौंदर्याचं संपूर्ण वेदशास्त्राचं वर्णन आहे. म्हणून वेदाशी बाई कळलेची नाही, अत्यंत सुंदर आहे. आणि तो पाहण्याकरता घननिरा सावळा बाई यांना तो अत्यंत सुंदर दिसतो. म्हणून तो कुमार म्हणले सकळही तुम्ही व्हागी एकी सवा, म्हणजे एका बाजूला तुम्ही सर्वजणी व्हा. तुका म्हणे जीवा धीर नाही, माझ्या अंतःकरणाला आता धीर सहन होत नाही, कारण तो पाहिल्याशिवाय आता माझं मन थांबणार नाही. ठीक नाही. कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की, पंख नहीं उड़ जावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की. म्हणजे त्याला भेटण्याकरता आता मी पंख लावू की काय, मला उडण्याकरता काय घेऊ, असा उतावीळपणा. जसं वाटा पायी उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. भक्ताचाही पाहण्याकरता तो उतावीळ होतो, तसं भक्तालाही त्याची उत्कंठा लागावी लागते. आपल्या अंतःकरणातला जिज्ञासू वृत्ती, आपली क्युरियासिटी, आपली जिज्ञासा वृत्ती आणि आपला जिज्ञासूपणा जिवंत असावा लागतो. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, आयशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. एक नाही. किंवा काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहून निमिष वडील माने. या उक्तीप्रमाणे पांडुरंग दर्शनाची अंतःकरणातली आश्रय त्याच्या सगुण साकार स्वरूपाला, आपल्या स्वतःच्या डोळ्याला त्याचं सगुण साकार रूप पाहण्याकरता झालेली आतुरता अंतःकरणात निर्माण झालं. जसं असं वर्णन केले, विरहामध्ये 10 प्रकार विरहाचे सांगितले. विरहामध्ये काय काय घडतं, तर विरहामध्ये जे प्रकार सांगितले, आता तो श्लोक मला विस्मरणात गेला होताच मला. तर विरह झाला परमात्म्याचा की मनुष्य जसा बेचैन होतो, तो भेटलाच पाहिजे. पुसावेसे हेची वाटे कोण भेटे सांगेसा, देव कृपा करेल मज काय लाज राखेल. आतुरता, क्युरियासिटी, जिज्ञासा. द्यार्थी कोरोनाच्या कालखंडात कोरोनाचं नाव सांगून आपल्या अंतःकरणातले डोळे, आता खूप महाराष्ट्रातले कमी लोक असतील मंदिराच्या संबंधाने, वारीच्या संदर्भाने, की जे खरे वारकरी आहेत, अंतःकरणात ज्यांच्या पांडुरंगाच्या आषाढी सोहळ्याचा व कार्तिकी सोहळ्याचा धाव आहे, काही येते त्याच्याबद्दलची जी भाव आहे अंतःकरणामध्ये आषाढी आणि कार्तिकीबद्दल, ते जसे वारकरी त्याचे डोळे पाणावलेत, पांडुरंगा आमच्यावरती तू रुष्ट झालास, संकट कोणतेही असू देस पण तुझं दर्शन मला घडत नाही, तर त्यांचे डोळे जसे पाणावलेत, आहे की नाही, त्यांच्या अंतःकरणात असा भाव निर्माण झाला, तसं अंतःकरणामध्ये निर्माण झाला. म्हणून त्याला तो अत्यंत सुंदर दिसून तुका म्हणे जीवा धीर नाही, अर्थात माझ्या अंतःकरणाला त्याचे उत्कंठा एवढी वाढली की इंद्रियांना, अर्थात त्या सखींना बाजूला सरळ. जसं पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियामध्ये जोपर्यंत ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, आपले पंचकर्मेंद्रिय बाजूला होत नाहीत, कारण आपले पंचकर्मेंद्रिय काय करतात, पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे पंचकर्मेंद्रियातून विषयाचं सेवन करतात. ज्ञानेंद्रिय हे आपले विषयाचं सेवन करतात. आता कोणता विषय कशाचं सेवन करतो आपण सर्वांचा वेळ घेत नाही, पण तंत्रज्ञानाभराच्या भाषेत एक वाक्य बोलतो, जसं शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या पंचविषयाचं सेवन हे पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून घडतं. मात्र ह्या विषयाचं सेवन न घडता डोळे तुम्ही पहारे सुख, पहा विठ्ठलाचे मुख, काने तुम्ही माझ्या विठ्ठलाची काय येणे काय सुरुवात काय येणे मुख्या तुझे वर्णिले गुण, असं काहीतरी प्रमाणे मला विसरून झालं ते. घे घे माझ्या नाम विठोबाचे, हा घे घे येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, किंवा आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे घे घे माझे वाचे, ठीक नाही, गोड नाम विठोबाचे. आपल्या अंतःकरणाला वाचेला देखील त्याचं नाम घेण्याकरता सांगावं सारखं तू त्याचं नाव चिंतन घे. आपल्या अंतःकरणात त्याची सवय लावायची, मनाला सांगावे, म्हणा नुसतं नामचिंतन घेऊ नको तर अन्य ठिकाणी जाऊ पण नको. जसं नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, नको नको मना
गुंतो माया जाळी. मनाला थोडं सांगितलं पण पाहिजे का नाही, मनाला त्याचं चिंतन पण करायला सांगावं लागेल. याचा अर्थच आपल्या मनाची उत्कंठा, इंद्रियाला जोपर्यंत आपण सावरत नाही, तयाशीच फावे अशी त्याचा शेवट आहे. किंवा ज्ञानवाराची अशी कोवी आहे, आपण आपल्या नरदेहामधला जर परमार्थ चिंतन घडलं किंवा नाथांच्या चिरंजीव पदामध्ये मने नरदेह किमर्थ निर्मिला, तुम्ही विषय स्वार्थी लाविला, ठिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार. आहे का नाही, चिरंजीव पदामध्ये गोड वर्णन केले, अत्यंत गोड. मारतो तिसरी काहीतरी 3 क्रमांकाचाच आहे, मने नरदेह किमर्थ निर्मिला. नाथाने चिरंजीव पदात वर्णन केलं, आपल्याला प्राप्त झाला नरदेह विशेष सेवनामध्ये न घालता आपल्या इंद्रियाला बाजूला सारा तुकोबाने संदेश दिला. आणि म्हणून इंद्रियाला तुकोबराय प्रार्थना करतात, हे सखींनो, हे बायांनो, आता तुम्ही सर्व बाजूला सारखा आणि मला असणारा सुंदर पांडुरंगाचं दर्शन घडू द्या. कारण तो कसा दिसतो, तो अत्यंत राजस आहे आणि तो सुकुमार बदनाचा पुतळा आहे. शिवाय तो जसा केला तसा, ज्यांना जो पाहिजे तसा तो भाव प्रगट होतो. तर माऊलींचे 2 ओव्या सांगतो आणि विषयाकडे थांबतो. ज्ञानोबा म्हणतात, नारदा ध्रुव अकुरा शुकाहन संत कुमारा, या भक्तिमी धनुधरा प्राप्त दैसा, तैशाची गोपिकाशी कामे कंसाबाई संभ्रमे, एरा घातकी मनोधर्मी शिशुपाराधिका. तो सनकाधिकाची माने साविज्य सौरसुदल्या पुतणे, जे विषयाची स्तनपाने मारू आली. अर्थात आपल्या अंतःकरणात जसा भाव तयार झाला, मल्लानाम मशेंद्रुणाम नरवर स्त्रियां स्मृतिमान, या उक्तीप्रमाणे जसं कृष्ण परमात्मा कंसाच्या नगरीत गेला त्या टायमाचं वर्णन भागवतात अत्यंत गोड वर्णन केले, की कोणाला तो कसा दिसू लागला. योग्यानं तो योग्यांचा, ठीक नाही, योगीराज दिसू लागला, मल्लांना तो मल्ल दिसू लागला, ठीक नाही, गोपिकांना तो सुकुमार कृष्ण दिसू लागला, मित्रांना तो संगोळी दिसू लागला, वयोवृद्ध व्यक्तीनं तो आपला मुलगा दिसू लागला. सर्वांना ज्याच्या अंतःकरणात जसा भाव असतो तसे त्याला पुढचा व्यक्ती दिसत असतो. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात, आमचा मदनाचा पोषण असणारा पांडुरंग अत्यंत विलोभनीय, अत्यंत सुंदर आहे. आणखी जर आता प्रवीण महाराज आणखी एक वाक्य जाताना सांगून जाईल, की महाराष्ट्र आपल्या सर्वात मोठं कौतुक, की भारतातलं 29 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं राज्य आहे, ज्या राज्यामध्ये अत्यंत सर्व घटना खूप चांगल्या आहेत. इथलं क्लायमेट चांगलं आहे, इथं ज्ञानोबा तुकोबाजी संत आहेत, ज्यांचे ग्रंथ आहेत, ज्यांची पवित्र तीर्थक्षेत्र आहेत, आणि पांडुरंगासारखं दैवत आहे. त्यातल्या आता मुंबई, नाशिक, पुणे या 3 शहराला तर इंडस्ट्रीमध्ये गोल्डन ट्रायंगल म्हणले, सोनेरी त्रिकोण. हा जो ट्रायंगल आहे ना, हा अत्यंत सोनेरी त्रिकोण आहे. तसं कारण तिकडं औद्योगिक क्षेत्र आहे, तिकडे बागायती क्षेत्र आहे, इथं तर संस्कृतीचं माहेर घरी पुणे. आणि महाराष्ट्रात जन्मालेल्या माणसाने जर तुकोबा ज्ञानासारखे ग्रंथ, हो संत आहेत, ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे ग्रंथ आहेत, पांडुरंगासारखे दैवत आहेत, पंढरपूर, आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर, पैठण सारखी मोठमोठे तीर्थक्षेत्र आहेत. आम्ही एवढं सर्व असताना संप्रदायातल्या, म्हणजे दुर्दैव सांगतो तसं विषयांतर होईल, पण एक वाक्य बोलतो, संप्रदायामध्ये संप्रदायावरती जगणाऱ्या माणसाने तरी किमान तुकोबा ज्ञानोबा पांडुरंगादी देव आणि संत सोडून आपल्या अंतःकरणात कोणाविषयीची निष्ठा कोणाला बाळगावी अशी म्हणण्याची वेळ पण आपल्यामध्ये येऊ नये. कारण आपल्याला इथं कशाचीच कमी दिसत नाही. इथं तर कोणाकडे जाऊन चमत्कार करण्याची काही गरज नाही, कारण इथं लॉजिकला मानणारे जास्त असतात लोक, मॅजिकला मानणारे, ठीक नाही. लॉजिक लोकांना लागतं ना, लॉजिक मॅजिक, पण इथं लॉजिक म्हणत नाही लोक, मॅजिक म्हणतात. तर्क म्हणत नाही तर लोकांना साक्षात्कार असा लागतो ह्या घटनेचा, मिरॅकल. तर वारकरी समाजाच्या संतांनी तो वेगळ्या मिरॅकल जगाला दिलाय. करता 2021 मध्ये देखील त्यांच्या ग्रंथाचा आधार घेऊन जगभरातल्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं. आजही पांडुरंगासारखा देव लोकांना जो कळला, आजही तो सर्वांना समजत नाही. त्याला कारण की पांडुरंग एवढा निश्चम भक्ती करावी त्या पांडुरंगाची किती कल्पनेच्या बाहेर. कारण जगाच्या पाठीवरती कुठे जितके आपण फिरायचं असतो, कुबराने थोडं स्पष्टच बोललंय, वाराणसी गया, पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या, पंढरीच्या तुलनेमध्ये मी गया, वाराणसी सगळं पाहिलंय मी, द्वारका, सर्व तीर्थक्षेत्र तुकोबरांत मी पाहिलेत. म्हणून सांगतो पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र नाही, ठीक आहे. कारण पंढरपूरमध्ये गेल्यानंतर काय, आणि तो पांडुरंग देव सुंदर आहे, म्हणजे पंढरपूर क्षेत्रही चांगलं आहे आणि पांडुरंग देवही चांगला आहे. उलट पंडुरंगाचं पंढरपूरचं वर्णन करताना आधा कम्पॅरिझन तुलनात्मक सांगतात. असं ज्ञानोबा म्हणते, मोक्ष देवनी उदार, काशी होय कीर, आम्हाला मान्य, पण वेचा गावी हे हळूच त्याच्या कानात सांगा. मोक्ष देण्यामध्ये काशी तरी उदार असेल, पण तिथं मरावं लागतं. आणि इथं तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ अहंकाराचा. इथं पांडुरंगाचा मंदिराचा कळस जरी पाहिला, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, नजरेने चंद्रभागा पाहिली, चंद्रभागेच्या स्नानाने पांडुरंगाचा कळस पाहिला, तरीही मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो, अहंकार निवृत्त होतो. आणि काशीला गेल्यानंतर मरावं लागतं. जसं सुचित सुची होय, पाप तापही परितेत आहे बुडणे एक. ज्ञानोबा म्हणतात, गंगेला पाप जातं, कारण गंगा पाप शशी तापम,
शेष ह्या माणसाचा ताप घालवतो आणि गंगा पाप घालवते. पण पाप जरी घालवत असेल तरी तिथे आहे बुडणे, कारण गंगेत बुडण्याची भीती आहे. आता जे कोणी हरिद्वार ऋषिकेशला राहिले असते त्यांना ते कळेल गंगेचा प्रवाह काय आहे, किती तो थंड असतो आणि किती प्रवाहित असतो. म्हणजे नुसती वाहती हे कौतुक नाही, एवढी थंड असते. एकदा 1998ची घटना आहे, आम्ही जेव्हा हरिद्वारला होतो त्यावेळेस पहिल्यांदा तो गंगेचा अनुभव. मित्र कंपनी सर्वजण पोहण्यामध्ये तरबेज जरी होते तरी ते सर्व आपल्या आपल्या आश्रमाच्या बाहेर असे साखळ्या बांधलेल्या असतात आणि त्या साखळीला पकडून बुडी मारायची असते. साखळीसह बुडी मारली तर हात एवढा बोंद होतो, कधी कधी आपला हात सारख्या सातत्याने बुड्या घेतल्या तर बोंद होतो ना आपल्या हातातली साखळी कधी सुटते ते कळत नाही. हात वरतीच राहतो ना आपल्यावर तर साखळी पकडली आणि तो लोक म्हणतो, अय तुम्ही कुठे चालले कपडे घेऊन? ते म्हणले आम्ही नाही चाललो, तू चालला तू तू खाली चालला, थांब बाबा. या संबंधाने मी बोललो की ते प्रवाह प्रचंड मोठा आहे, पण तिथं मरावं लागतं, त्याशिवाय तुमचा ताप जात नाही, पाप जात नाही. पण इथं पाप जाण्याकरता काही करत नाही. ज्ञानोबा म्हणतात इथं चंद्रभागेमध्ये स्नान केलं की पाप निवृत्त होतं, तिला बुडण्याची गरज नाही. पांडुरंगाचं दर्शन घेतलं की जीवनातले सर्व मोक्ष प्राप्त होतो. म्हणून असा असणारा सुंदर सागर सगुण साकार परमात्मा मला दिसावा याकरता हे सखींनो, हे बाईंनो, तुम्ही थोडंसं बाजूला सरका आणि मला त्या पांडुरंगाला पाहू द्या. कोणत्या पांडुरंगाला? जो पांडुरंग राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपल्या, त्याच्या तेजापुढे रवी शेषला लोपला, मदनासारखा अत्यंत तो मदनाचा पुतळा दिसतोय, तो अत्यंत सुकुमार राजबिंडा दिसतोय. त्याच्या डोक्याला कस्तुरी आणि मळवटाची चंदनाची उटी लावलेली आहे, कंठामध्ये वैजयंती माळ आहे, मुकुट आणि कुंडली शोभल्यामुळे तो श्रीमुख त्याचा अत्यंत सुखाचाच देखणा तो मूर्तिमंत पुतळा दिसतोय. तो सोन्याचा पितंबर धारण केलेला आहे, अंगावरती सुंदर असा पाटोळा धारण करून घननिळा सुंदर तो बाईंनो दिसतो. म्हणून सर्वांना विनंती आहे, हे सखींनो, हे इंद्रियांनो, आता मला वाट मोकळी करा. तुम्ही एका विषयामध्ये जाऊन माझं जीवन उद्ध्वस्त करू नका, तर मला त्या पांडुरंगाचं दर्शन घडू द्या. असं त्या सगुण साकार स्वरूपाच्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस तुकोबर आहे. इंद्रियाला प्रार्थना करतात आणि मला त्याचं दर्शन घडू दे अशा पद्धतीची प्रार्थना करणारा आणि आपल्या आराध्य देवतेचं एका गुणाने वर्णन करणारा हा विषय आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे थोडासा मांडला मी. तसे 8 वाजलेत, विषय बोलण्यासारखे पुष्कळ आहेत, पण मी तुम्हाला आधी सुरुवातीलाही बोललो की जवळजवळ लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये असं ऑनलाईन बोलण्याचं मी तसं बंदच केलं होतं. या माध्यमातून किती लोकांचे एक्सप्रेशन दिसत नाही, भाव दिसत नाही, आपल्याला बाकी कोणत्या घटनेची हालचाल करत नाही, मानसिक तयारी असते पण ती सर्व अंगाने असते. आता इथं बसल्यासारखं बोलायचं, सहज खाली वर जायचं, परत रेंज आली का गेली, मधात कोणी कट आहेत का गेलीत, हे काही तशा प्रामुख्याने कळत नाही. आता मी बोलत राहिलो, माझा आवाज कुठपर्यंत कसा पोहोचला याची मला ऐकायला पण नाही. पण जसा मला पांडुरंगाच्या प्रति माझी असणारी श्रद्धा आणि भाव मी आपल्या मनापुढे आपल्यापुढे व्यक्त करायचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांना तो कशा पद्धतीने वाटतो, आपण सर्वजण त्या आमचे सहकारी म्हणजे प्रवीण महाराज आंबेकर यांच्याकडे आपण ते भावना व्यक्त कराल. आणि प्रवीण महाराजांनी त्या माध्यमातून मला पांडुरंगाची सेवा करण्याचा एक योग प्राप्त करून दिला, त्यावेळी मी त्यांचे सतेशा आभार व्यक्त करतो. ठीक नाही, खरं तर मी परत एकदा सांगितलं की लाईव्ह प्रवचन करणं हा जवळजवळ ह्या लॉकडाऊनमधलं पहिलं प्रवचन आहे. मी सर्व लाईव्ह करणं सर्व बंद केलेलं आहे. त्याला कारण आहे की मला ते भाव राहत नाहीत, समोरासमोर बोलणं सोपं जातं आहे आणि ऑनलाईन थोडंसं जड जातं. असं लाईव्ह समोरासमोर चांगला असतं फेस टू फेस, पण तरीही आपण सर्वांची सेवा गोड करून घेतली. मी महाराजांना धन्यवाद व्यक्त करतो. त्या माध्यमातून आपल्या सर्वांना प्रवचन कसं काय ऐकणार, पण महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आपल्याला फेस टू फेस चेहऱ्यानं व्हिडिओ कॉन्फरन्स केल्यासारखं गुगल मीटच्या माध्यमातून दिसतील आणि त्यानिमित्ताने हे आहेत हे तरी सिद्ध होईल. आम्ही आमचं अस्तित्व आहे बा, हे जिवंत आहेत. कोरोनात यांची तब्येत बिघडलेली नाही, यांचा चेहरा जसा आहे तसा आहे, हे काही मस्त जगालेत असं तरी किमान या निमित्ताने प्रवीण महाराजांनी हा संकल्प मांडला. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि राजर्षी सुकुमार मदनाचा पुतळा या माध्यमातून मला तुमच्यामुळे सांगतो, मला प्रवीण महाराज तुमच्या माध्यमातून सांगतो, मदनाचा पुतळा याचा मीही बरेच वेळेस याचा उल्लेख केला, मात्र आज माझ्याच स्वतःच्या जीवनात पहिल्यांदाच मदन म्हणजे पुरुषाची अधिष्ठात्री देवता आणि रती म्हणजे स्त्रीची अधिष्ठात्री देवता हे माझ्या आज पहिल्यांदाच ठीक आहे म्हणजे महाराजांनी सांगितल्यामुळे ही घटना कळली. कारण मनुष्य या निमित्ताने काहीतरी आपल्याला स्वतःला चिंतन घडतं. पण चला, जशी सेवा घडली तशी आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे मांडली. कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण असंच वेगवेगळे विषय ऐकत चला. एक चांगलं वाक्य जाताना सांगून जातो, 2 प्रकारचे डॉक्टर असतात, एक शरीराचा असून एक मनाचा असतो. कोरोनामध्ये शरीराच्या डॉक्टरची गरज आपल्या सर्वांना भासते, तसं मनाचा डॉक्टर हे अध्यात्म असतं, संत असतात, साधू असतो, कीर्तनकार प्रवक्ता असतो. आपण मेंटली जेव्हा डिस्टर्ब होतो तेव्हा आपल्या त्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्याकरता वारकरी सम्राटच्या संतांची फिलॉसॉफी नेहमीच आपल्या सर्वांच्या उपयोगाला येईल. कारण ज्यांना तुकोबराचं एक वाक्य प्रमाण सर्वांना तुकोबराचं प्रमाण पाठ आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार,
श्री दुर्गंधीचे सार नाही अपवित्र शरीरायचे. एवढं वाक्य म्हणायचं आणि कोरोना डोक्यातून डिलीट करून मस्त आनंदाने जगायचं आणि लॉकडाऊन संपलं की मग पुढचं कडं म्हणायचं शरीर उत्तम चांगले. हे नंतर म्हणायचं शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. आणि म्हणून आपल्या सर्वांना अनुष्ठान घडावं. आपल्या स्वतःच्या घरात लॉकडाऊनच्या माध्यमातून पांडुरंगाने आपल्या सर्वांना चिंतन करण्याचा वेळ दिला असं आपण समजूयात. निसर्गाने आपल्या स्वतःला जागा दाखवली, तुमच्याशिवाय काही राहत नाही, तुम्ही घरात बसून राहिले तरी मी हे सगळं चालवतो असंही दाखवून दिलं. त्यामुळे घर बसल्या काय होणार त्याचं चिंतन करा असा भाव व्यक्त करतो. परत एकदा माझे सहकारी मित्र परिमल आंबेकर यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि जरी या संबंधाने आणखी काय मनातले भाव असे तुम्ही माझ्या कळवा, मी त्या संबंधाने बोलण्याचा प्रयत्न करेल असा भाव व्यक्त करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांची रजा घेतो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर